नमस्कार मित्रांनो, आता पुढचा खूप इम्पॉर्टंट शेअर आहे की शक्ती पंप्स. ओके, सोलर सिस्टीममधला सोलर चेनमधला शक्ती पंप नावाची कंपनी आहे, इंदोरची कंपनी आहे. पाटीदार इज ओनर ऑफ दिस कंपनी आणि लुक्स क्वाईट प्रॉमिसिंग परफॉर्मन्स फॉर लास्ट 5 इयर्स. आणि हे लोक कपॅसिटी एक्सपान्शन प्रोग्राममध्ये आहे सध्या. मोटर्स, कंट्रोलर्स, ओके, VFDs, इन्व्हर्टर्स, सोलर स्ट्रक्चरसुद्धा बनवत आहेत. ऑल इन वन आहे, फॉरवर्ड इंटिग्रेशन आणि बॅकवर्ड इंटिग्रेशन असं दोन्ही चाललं आहे. याचं 16% नेट मार्जिनने यावर्षी त्यांनी काम केलेलं आहे. प्रचंड वेगाने कंपनी वाढते आहे. ओके, भारतामध्ये टेंडर रूटने यांना ऑर्डर मिळतात, त्यामुळे थोडं रिस्की असतं. L1 व्हावं लागतं, लोएस्ट बिडर, तरच तुम्हाला ऑर्डर मिळते. गव्हर्मेंटचा शेअर आहे 77%. हे चांगलं आहे आणि वाईट पण आहे, दोन्ही आहे. म्हणजे डिलेड तुम्हाला पेमेंट मिळतं, पण पेमेंट निश्चित मिळतं. एक्सपोर्ट्स पण चांगला आहे. आफ्रिकेला 43% जातं, मिडल ईस्टला 25% जातं, USAला 14%, रेस्ट ऑफ द वर्ल्डला 14% आणि एक्सपोर्ट इज ओनली 17%. ओके, बट रेस्ट ऑफ द थिंग इज ओनली डोमेस्टिक. म्हणजे 17%ले आफ्रिकेला 43% जातात, राईट. त्याच्यानंतर DII 5% होल्ड करतात, FII पण 6% होल्ड करतात. ओके, प्रमोटरकडे 50% आहेत आणि पब्लिककडे 38%. पब्लिक इज व्हेरी श्रूड, ऑलरेडी दे हॅव मॉब्ड अप 38% ऑफ इक्विटी इन शक्ती पंप्स. ओके, ओव्हरऑल कंपनी चांगली आहे. फक्त आता इक्विटी खूप वाढलेलं आहे, 120 कोटी इक्विटी झालेलं आहे, कारण त्यांनी बोनस दिले गेल्या वर्षी किंवा गेल्याच वर्षी मला वाटतं. लोन आहे 168 करोड, दॅट इज ओके. एक्सपान्शन मोडमध्ये लोन तर लागतंच तुम्हाला. ओके, आणि प्रत्येक सेक्टरमध्ये कामाला आहेत. ओके, कमर्शियल बिल्डिंग्स, नंतर डोमेस्टिक एरिया, ॲग्रिकल्चरमध्ये तर प्रचंड होतं. सोलर पंप मागेल त्याला पंप, असं फडणवीसांनी सांगितलं. तुम्ही मागितलं की तुम्हाला पंप देणार, सबसिडी देणार, आणि ऑब्व्हियसली ह्याचा सेल प्रचंड वेगाने वाढतं आहे. इंडस्ट्रीयल क्षेत्रामध्ये पण यांना खूप डिमांड आहे. सिवेज आणि ड्रेनेज या सिस्टीममध्ये पण जिथे जिथे ओपन स्पेस आहे तिथे तिथे सोलर पॅनल गव्हर्मेंट बसवत आहे आणि त्याला डिमांड आहे. ओके, जानेवारी 25मध्ये हा होता 1344 रुपयाला पीक, आणि आता आहे 817 किंवा मे बी 800. आता जर मार्केट अजून पडलं, ऑब्व्हियसली दिस विल बी गोल्डन चान्स. आणि हा ट्रम्प प्रूफ शेअर आहे. जोपर्यंत इंडियामध्ये सूर्य तळपत राहील तोपर्यंत या लोकांना काही मरण नाही. चांगली क्वालिटी देणे हे मात्र त्यांचं काम आहे, आणि कलेक्शन करणे हे पण त्यांचं काम आहे. ओके, कारण क्रेडिट बिझनेस आहे हा मोस्टली, त्याच्यामुळे ती थोडी रिस्क राहते. पण ऑब्व्हियसली यांचा कॅश फ्लो पण चांगला आहे. कॅश प्रॉफिट पण यांचा किती झाला आहे, 974 कोटी झाला आहे यावर्षी. ओके, प्रेटी गुड. आणि बेसिक EPS आहे 7.7. नॉट दॅट शेअरचा थोडा महाग आहे, पण तरी चांगला आहे. चांगले शेअर्स नेहमीच महाग असतात, हे तुम्हाला कळलेलं आहे. आणि सोलर सेक्टरमधला हा एक खूप प्रभावी शेअर आहे, आणि दे आर हॅव्हिंग स्टिफ कॉम्पिटिशन, नो डाऊट. पण क्वालिटी विल डिक्टेट द मार्जिन्स अँड क्वालिटी विल डिक्टेट द आफ्टर सेल सर्व्हिस. त्याच्यामध्ये आफ्टर सेल सर्व्हिस पण खूप लागते. आणि आय एम शुअर शक्ती पंप्स हा अगदी हिरा शेअर आहे असं मला वाटतं. तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा, फंडामेंटल एक्सपर्टला आणि फायनान्शियल प्लॅनरला विचारून त्याप्रमाणे ॲक्शन घ्या. ओके, मला वाटतं तुम्हाला सांगतं त्याप्रमाणे ॲक्शन